नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मित्रांनो ग्रुप सी आणि ग्रुप डी म्हणजे गट क आणि ड साठी तुम्ही फॉर्म भरलेले होते, परीक्षाही मित्रांनो दिलेल्या होत्या. तर त्याच्यामध्ये मित्रांनो आता तुमचे काही विद्यार्थ्यांचे रिझल्टही लागलेले आहेत, काही विद्यार्थी जॉईन देखील होत आहेत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील झालेले आहेत. परंतु काही असे विद्यार्थी आहेत गट क आणि ड मध्ये ज्यांच्या या ठिकाणी मित्रांनो अजून काही पदांचे रिझल्टही लागलेले आहेत, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे झालेलं नाही आहे. तर काही पदांचे विद्यार्थी जे आहेत वेटिंगमध्ये जे होते त्यांना अजूनपर्यंत मित्रांनो या ठिकाणी बोलवलेलं नाही. तर वेटिंगमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यापेक्षा अजून एक दुसऱ्या ज्या वेटिंग लिस्ट आहेत मित्रांनो त्या लवकरच लागणार आहेत. त्याबद्दलचं एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे, जसं की मित्रांनो गट क आणि ड बद्दल तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही गट क साठी किंवा ड साठी कुठल्या पदासाठी अप्लाय केलं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा, जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत किंवा जे विद्यार्थी आता नवीन जॉईन झालेले आहेत, ज्यांची निवड झालेली होती, तर त्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ज्यांनी जॉईन केलेलं नाही किंवा राजीनामा दिलेला आहे किंवा काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्यवस्थित नव्हते, तर असे विद्यार्थ्यांना ड्रॉप करून जी शिल्लक पदं राहिलेली आहेत त्याच्यावरती वेटिंगमधले विद्यार्थी घेतले जाणार आहेत आणि ती वेटिंग लिस्ट जी आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वेबसाईटवरती लावली जाणार आहे. त्याचीच तयारी सुरू आहे. त्याबद्दलच महत्त्वाचं अपडेट या व्हिडिओमध्ये मी पाहणार आहोत आपण. त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही देतोय, तिथेही तुम्हाला पाहायला भेटेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. काय अपडेट आहे ते सविस्तरपणे आपण बघूयात. तर पाहू शकता हे परिपत्रक तुमच्यासमोर ओपन केलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता हे मे महिन्यामधलंच या ठिकाणी परिपत्रक आहे. हे सर्व मित्रांनो जे जिल्हा रुग्णालय आहेत किंवा जिल्हा शल्य चिकित्सक आहेत त्यांना पाठवण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये काय म्हटलं आपण बघूयात. पहा, गट ड संवर्गातील सरळ सेवा पदभरतीच्या अनुषंगाने रिक्त राहिलेली पदे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांमधून भरण्याकरिता 1 ते 5 मुद्द्यांची माहिती अद्ययावत करून ती 5 एप्रिल 2024 रोजीच्या आयुक्तालयीन बैठकीकरिता विहित नमुन्यातील माहिती मागवण्यात आलेली होती. सदर बैठकीत सादर केलेल्या माहितीच्या अनुषंगाने संदर्भ 2 अन्वये प्रतीक्षा यादी तयार करण्याकरिता मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरी सदरहू मार्गदर्शक सूचनाप्रमाणे व प्रचलित शासन तरतुदीप्रमाणे गट ड संवर्गातील प्रसिद्ध जाहिरातीमधील रिक्त राहिलेली पदे भरण्याकरिता प्रतीक्षा सूची तात्काळ अद्ययावत करण्यात यावी. तसेच सदर पत्रातील 3 द्वारे गट ड संवर्गातील आया पदाची निवड प्रक्रियेसंदर्भात या कर्मचाऱ्यांच्या बदल्या आंतरपरिवर्तनीय असल्यामुळे त्यानुसार प्रस्ताव शासन मान्यतेस सादर करावा असे निर्देश असल्याने 3 कार्यालयीन दिवसांच्या आत सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात यावा. तर बघा मित्रांनो, गट ड बद्दल या ठिकाणी ही माहिती आलेली आहे. या ठिकाणी गट ड मधील मित्रांनो प्रतीक्षा सूची तात्काळ अद्ययावत करण्यात यावी असं या ठिकाणी मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्या या ठिकाणी संचालक कार्यालयांमधून मित्रांनो ही माहिती जी आहे ती पाठवण्यात आलेली आहे. तर खाली काय म्हटले पहा, कशा पद्धतीने प्रतीक्षा यादी वगैरे तयार केली जाणार आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर गट क व ड संदर्भातलं हे मित्रांनो पहा 19 एप्रिलचं परिपत्रक आहे, जे की मित्रांनो या ठिकाणी संचालक आरोग्य सेवा यांनी मित्रांनो सर्व या ठिकाणच्या कार्यालयांना पाठवलेलं होतं. तर त्यापैकी मित्रांनो नाशिक कार्यालयाचं हे परिपत्रक आहे. पहा, नाशिक कार्यालयाने त्यांच्या कार्यालयासाठी या ठिकाणी हे परिपत्रक काढून तेथील विभागातील जेवढे पण कार्यालय येतात त्या जिल्ह्यांमधील तर त्यांच्यासाठी सांगण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर वेटिंग लिस्ट जी आहे ती अद्ययावत करा असं सांगण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. पहा, खाली जर आपण बघितलं कशा पद्धतीने वेटिंग लिस्ट तयार केली जाणार आहे त्याच्याबद्दल दिलेलं आहे. पाहू शकता या ठिकाणी ही जी बैठक झालेली होती त्याच्यामध्ये सांगितलं आहे की गट क व ड संवर्गातील प्रतीक्षा सूची तयार करणे आणि त्याची कार्यवाही करण्याकरिता मित्रांनो या ठिकाणी बैठक घेण्यात आलेली होती. पाहू शकता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. 5 महत्त्वाचे आढावा घेण्यात आलेले आहेत, जसं की निवड सूचीतील उमेदवारांची नियुक्ती, नकार, रुजू न होणे इत्यादी संदर्भात आढावा घ्यायचा होता. त्यानंतर प्रतीक्षा सूची तयार करण्याकरिता मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येणार होते. या बैठकीमध्ये मार्गदर्शनासाठी सादर केलेल्या प्रलंबित प्रकरणाचा आढावा घ्यायचा होता आणि नियुक्ती प्राधिकारनिहाय पदनिहाय उमेदवारांची माहिती एक्सेल स्प्रेडशीटमध्ये अद्ययावत करायची होती. पदभरती संदर्भात न्यायालयीन प्रकरणाचा देखील आढावा घ्यायचा होता. तर मित्रांनो ही जी बैठक झाली त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमची वेटिंग लिस्ट तयार करण्यासंदर्भात काम अजूनही चालू आहे, त्याची प्रोसेस अजूनही चालू आहे. लवकरच मित्रांनो तुमची गट क आणि ड ची वेटिंग लिस्ट जी आहे ती या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध होईल. खाली काय सूचना देण्यात आलेल्या आहेत पाहूयात बैठकीमध्ये मित्रांनो. तर बघा, 1 नंबरला म्हटलंय निवड सूचीतील उमेदवारांची नियुक्ती, नकार, रुजू न होणे इत्यादी संदर्भात आढावा घेणं. तर याच्यामध्ये म्हटलंय की नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी त्या जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील ऑफिसमधील प्राधिकारी जे असतात त्यांनी बिंदूनामोली व प्रसिद्ध केलेल्या वॅकेन्सी मॅट्रिक, TCS यांच्याकडील सामायिक गुणवत्ता यादी, सर्वसाधारण गुणवत्ता यादी व निवड सूची तिन्ही संधीतील
समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणारे, अन्य विभागामध्ये आधीच नोकरीस असलेले, नियुक्तीस नकार दिलेले व इतर कारणामुळे नियुक्ती न देण्यात आलेले अथवा रुजू न झालेल्या उमेदवारांच्या जागेवर प्रवर्गनिहाय व आडवे सामाजिक समांतर आरक्षण आपण त्याला म्हणतो त्याचा तक्ता तयार करणे आणि राज्यस्तरीय पदांचे उमेदवार निहाय रुजू अथवा रुजू न होण्यास नकार दिलेले व अन्य याचा अद्ययावत तपशील सादर करण्यात यावा. सोबत नमुना जोडलेला आहे. त्या पद्धतीने पहा, प्रत्येक कार्यालयाकडून मित्रांनो ही माहिती मागवलेली आहे. कशासाठी मागवले? ती तुमची वेटिंग लिस्ट तयार करण्यासाठी. जे जे उमेदवार रुजू झालेले नाहीत, जे जॉईन होण्यास नकार दिलेला आहे, काही कारणास्तव त्यांना नियुक्ती नाही दिलेली, अशा ज्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत निवड यादीमधील उमेदवार जे सिलेक्ट झाले होते त्यांच्या जागी, तर त्या जागी मित्रांनो वेटिंगमधले विद्यार्थी घेतले जाणार आहेत. मग वेटिंगमध्ये मित्रांनो ऑलरेडी वेटिंग लिस्ट लावलेली आहेत, परंतु वेटिंगमधले विद्यार्थी अजून जर कमी पडले तर 90पेक्षा जास्त ज्यांना मार्क्स आहेत त्यांचा विचार देखील पुढं केला जाऊ शकतो. 90पेक्षा कमीत कमी 90 पासिंग या ठिकाणी क्रायटेरिया होत्या, परंतु त्यापेक्षा जास्त मार्क्स असणं गरजेचं आहे. म्हणजे कट ऑफनुसार सामाजिक समांतर आरक्षणानुसार मित्रांनो ती वेटिंग लिस्ट तयार केली जाईल. त्यानंतर पुढे म्हटलं आहे प्रतीक्षा सूची तयार करण्याकरिता मार्गदर्शक सूचना. याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी म्हटलं की प्रतीक्षा यादी जी आहे ती तयार करण्यापूर्वी TCS यांनी दिलेली निवड सूचीनुसार बिंदुनिहाय 3 संधी देऊन रिक्त गैरहजर तपासणीकरिता प्रलंबित राजीनामा दिलेल्या उमेदवारांची संख्या तपासणी करून निश्चित केली जावी. त्यानंतर मग मित्रांनो त्यानुसार बिंदुनिहाय रिक्त पदांच्या अनुषंगाने केवळ आपल्या माहितीकरिता नवीन वॅकन्सी मॅट्रिक्स वगैरे त्यांना तयार करायचं आहे. तर मेरिट लिस्टनुसार उपलब्ध होता किंवा नाही याची प्रथम पडताळणी करायची आहे. त्याच्यानंतर दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांच्या संबंधित प्रवर्ग बिंदू शिल्लक नसल्यास खुल्या प्रवर्गातून रिक्त असल्यास त्याबाबतची निवडीबाबत विचार करावा. हे सर्व प्रत्येक सामाजिक समांतर आरक्षणानुसार मित्रांनो सर्व माहिती त्यांनी दिलेली की वेटिंग लिस्ट कशी लावायची त्याच्याबद्दल माहिती आहे. त्याच्यानंतर खाली जर आपण बघितलं, खाली देखील महत्त्वाची माहिती दिलेली आहे. अजून प्रतीक्षा सूची तयार करताना या ठिकाणी पाळावयाचे टप्पे कुठले कुठले आहेत त्याच्यामध्येही सांगितले. सामाजिक समांतर आरक्षणाची संख्या निश्चित करून मित्रांनो प्रत्येक कॅटेगरी वाईज या ठिकाणी वॅकन्सी मॅट्रिक्स तयार करून ती वेटिंग लिस्ट तयार करायची. मग प्रत्येक कॅटेगरी वाईज दिलेले पहा या ठिकाणी. ही सर्व माहिती वाचण्यासाठी तुम्हाला ही PDF फाईल मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर पाहू शकता या ठिकाणी पुढं मार्गदर्शनासाठी सादर केलेले प्रलंबित प्रकारचा आढावा वगैरे घेणे त्याच्याबद्दल ही माहिती दिलेली पहा. काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दलचं आहे, त्याच्यामध्ये ही वेटिंग लिस्टबद्दलची ही माहिती आहे अजून खाली या ठिकाणी. त्याच्यानंतर गट ड संवर्गातील आया पदाबद्दलची ह्या ठिकाणी माहिती दिलेली आहे पहा. आणि निवड सूचीमधील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक ही घटक मधले सेंटर इन्स्पेक्टर प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात देखील कार्यवाही सुरू आहे. त्यांची प्रतीक्षा सूची तयार करण्याची घाई करू नये हे देखील माहिती दिलेली आहे. यांचं अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील झालेलं नाही. त्याच्यानंतर बाकी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल ही अजून या ठिकाणी माहिती आहे. त्याच्यानंतर मित्रांनो खाली म्हटलेलं आहे की सर्व लिस्ट तयार झाल्यावरती ऑफिशियल वेबसाईट जी आहे आरोग्य विभागाची त्याच्यावरती ही लिस्ट जी आहे ती प्रसिद्ध करण्यात यावी अशी माहिती देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो हे 3 मेचं अपडेट होतं. त्या कार्यालयांनी प्रत्येक त्यांची जी ऑफिस आहे त्या जिल्ह्यामधील आरोग्य विभागाची त्यांना मित्रांनो परिपत्रक पाठवून या ठिकाणी वेटिंग लिस्ट तयार करण्यासाठीचे काम सांगितलेलं आहे. लवकरच मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याची तयार झाली वेटिंग लिस्ट की ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध केली जाऊ शकते. जशी मित्रांनो लिस्ट प्रसिद्ध होईल तशी तुम्हाला माहिती जी आहे ती शेअर केली जाईल. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.